welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about the new concept from the chapter Rotational Dynamics and the concept is Angular Velocity. ठीक आहे ना? आणि तुमच्यापैकी जवळपास सर्व विद्यार्थ्यांना Angular Velocity म्हणजे काय हे माहित असणारच आहे, कारण आपण आपल्या क्लासमध्ये त्या ठिकाणी Angular Velocity, Angular Acceleration रिलेटेड फॉर्म्युलेज घेतलेले आहेत. ठीक आहे ना? परंतु तरी सुद्धा आपण या चॅप्टरच्या अनुषंगाने एकदम डिटेलमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय हे डिस्कस करूया. त्याचप्रमाणे आजच्या या सेशनमध्ये आपण टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या दोन नवीन कन्सेप्टबद्दल सुद्धा शिकणार आहोत. क्लिअर? कालच्या लेक्चरला म्हणजे लेक्चर नंबर 1 मध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय याबद्दल बोललेलो आहोत. ओके, चला मग आपण सुरू करूया हे आजचं सेशन. आणि आजचं सेशन सुरू करत असताना पाठीमागच्या सेशनचं रिव्हिजन करायचं. ओके, यस. तर या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं? डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, काय म्हणतात आपल्याला? डेफिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन, इट इज अ मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. आणि आपण एक्झाम्पल अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन वगैरे दिलं होतं. आणि असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत, तुम्ही त्यापैकी कोणतंही एखादं पिकअप करू शकता. जसं की इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट अबाउट द न्यूक्लियस वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे ना? ओके, नाव मी तुम्हाला त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनचे दोन टाईप सांगितले होते. पहिली आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि 2 नंबरची आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे? त्यापैकी आपण सुरुवात केलेली आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजे ॲक्च्युली आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनला सुरुवात केलेली नाही. ज्या काही दोन्ही मोशनमध्ये कॉमन टर्म्स आहेत त्याबद्दल डिस्कशन करतोय, परंतु हे डिस्कशन करत असताना मोस्टली आपण हा रेफरन्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याला आपण UCM असं म्हणतो, याचाच घेतलेला आहे. क्लिअर आहे? आणि तुम्हाला क्लास 10 मध्ये ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये UCM, सेंट्रिपेटल फोर्स अशा टर्म्स होत्या. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर त्याबद्दलच आपण या ठिकाणी डिस्कशन करत आहोत. ओके, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं सर्क्युलर मोशन म्हणजे काय, टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन्स. त्यानंतर आपण पाहिलं होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इट इज अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर्स ॲट द सेंटर इन अ गिवन टाइम. बरोबर? म्हणजे थोडक्यात हा फक्त अँगलच असतो. लेट अस कन्सिडर पार्टिकल इज इनिशियली ॲट अ पॉइंट ए. कालचं डिस्कशन आहे बाळांनो हे. लेट अस कन्सिडर पार्टिकल इज ॲट ए इनिशियली. आफ्टर सर्टन टाइम डेल्टा टी पार्टिकल रिचेस टू पॉइंट बी. आता पार्टिकल कसा चालला आहे? इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सो दिस इज अँगल. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे का सर्वांना? ओके, सो लेट अस कन्सिडर ए बी इज अ आर्क लेंथ. जर टाईमच खूप कमी आहे तर त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किंवा ते सुद्धा कसं असणार आहे? कमीच असणार आहे. सो इन अ गिवन टाईम डेल्टा टी. क्लिअर आहे? आणि मी तुम्हाला काल सांगितलं होतं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे, ज्या डायरेक्शनने पार्टिकल चाललाय त्या डायरेक्शन आपले फिंगर कर्ल करायचे आणि थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ व्हॉट वी कॅन से डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. क्लिअर आहे सर्वांना? ओके, म्हणजेच याचा अर्थ आपण हे शिकलो आहोत की पार्टिकल जर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने जात असेल तर त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी काय डायरेक्शन असणार आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट वी कॅन से अपवर्ड. क्लिअर आहे का सर्वांना? लक्षातच ठेवायचं हे. क्लिअर आहे? आता हा अँगल मी त्या ठिकाणी डेल थीटा असाच दाखवायला पाहिजे होता जर मी टाईम त्या ठिकाणी काय घेत आहे? डेल्टा टी घेत आहे तर. लक्षात आलं सर्वांच्या? परंतु काही विद्यार्थी या ठिकाणी टाइम टी घेतील, त्यावेळेस त्यांनी आर्क लेंथ एस घ्या आणि थीटा त्या ठिकाणी घ्या, डेल थीटा घेण्याच्या ऐवजी. ओके, म्हणजे आपल्याला काय कळलं होतं काल? व्हेन अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन हे महत्त्वाचं आहे. इन अ हॉरिझॉन्टल प्लेन देन डेल्टा थीटा बार विल बी इन द अपवर्ड. डेल्टा थीटा बार ही फक्त डायरेक्शन आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. आणि आज आपण त्या ठिकाणी जर हे तुम्हाला कालचं शिकवलेलं कळलेलं असेल तर आज आपण अँग्युलर व्हेलॉसिटीबद्दल प्रॉपरली डिस्कशन करूया. क्लिअर आहे सर्वांना? ओके, काय काय पाहिलं होतं आपण? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपवर्ड आहे इफ मोशन इज अँटी क्लॉकवाइज. इफ मोशन इज अ क्लॉकवाइज देन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विल बी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड जी काय PDF आहे मी आपल्या ग्रुपवरती शेअर केलेली आहे. PDF अत्यंत सुंदर आहे. तुम्ही सर्वांनी ती PDF चा रेफरन्स घेऊन सर्व गोष्टी त्या ठिकाणी जेवढं मी काय या ठिकाणी क्लासमध्ये शिकवणार आहे म्हणजे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवणार आहे तेवढं तुम्ही प्रॉपरली तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. जर ऑफलाईन असतं तर हे मी तुम्हाला वर्गामध्ये क्लासमध्येच लिहून दिलेलं असतं.
ओके यस ठीक आहे. परंतु आता आपला नाविलाज आहे, थोडे दिवस आपण अशा म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच शिकणार आहोत. क्लिअर आहे सर्वांना? ओके हे समजलं सर्वांना. नाव नेक्स्ट हेडिंग इज अँग्युलर व्हेलॉसिटी. नेक्स्ट हेडिंग इज अँग्युलर व्हेलॉसिटी. अत्यंत सोपं. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना लगेच कळलं असं सर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे सांगा बरं मला पटकन. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतं. मग मी तुम्हाला वर्गात काय शिकवलं होतं की अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन बोला अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता हे झालं एकदम बेसिक. हे झालं तुमचं काय बेसिक. यालाच आपण कसं वाचतो? यालाच आपण असं वाचतो अँग्युलर व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळलं? म्हणजे या ठिकाणी चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं लिहायचं असतं आपल्याला. ठीक आहे ना? चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे त्यामुळे तुम्ही न्यूमरेटरला अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असंच लिहून काढा. कळलं सर्वांना? आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे का रे बाळांनो की अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे आपण कोणत्या लेटरने दाखवतो? आठवते का सर्वांना? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण हे ओमेगा या लेटरने दाखवतो. याला आपण ओमेगा असं म्हणतो. ओमेगा या लेटरने दाखवतो. हे तुम्हाला आपलं जे अगोदर जे काही बेसिक डिस्कशन आहे ते सांगतोय. डिटेलमध्ये आपण बोलणारच आहोत. चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. चेंज म्हणजे डेल्टा, याला डेल्टा म्हणतात. त्रिकोणासारखा त्या ठिकाणी आकार आहे. सो ह्या जो काही सिम्बॉल आहे याला आपण डेल्टा म्हणतो. सो डेल्टा आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा आपण काय असतं त्या ठिकाणी टाइम. याला या ठिकाणी डेफिनेशन लिहिताना कसं लिहिणार? अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिफाईन ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळलं का सर्वांना? सो अँग्युलर व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके हे समजलं का? ठीक आहे. आता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. नो प्रॉब्लेम. नाव अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी. आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटी म्हटलं की व्हेक्टर क्वांटिटी आलीच. आणि जर अँग्युलर व्हेलॉसिटी ही जर व्हेक्टर क्वांटिटी आहे बाळांनो तर या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी जर व्हेक्टर क्वांटिटी आहे तर याला काय काय असायला पाहिजे रे? याला डायरेक्शन पण असायला पाहिजे, आणि याला मॅग्निट्यूड पण असायला पाहिजे. मॅग्निट्यूड कळतंय सर्वांना? आता मॅग्निट्यूड म्हणजे काय? 5, 6, 7 हे झालं त्याचं मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपण काल अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दिली त्याचप्रमाणे आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची सुद्धा डायरेक्शन त्या ठिकाणी देत असतो. तर अँग्युलर व्हेलॉसिटीची जी काही डायरेक्शन आहे ही डायरेक्शन आपण कशाने दाखवतो? परत एकदा राईट हँड थंब रूल. कशाने दाखवत असतो? राईट हँड थंब रूल. त्यानुसार नेमकं कसं? सेम टू सेम अँग्युलर डिस्प्लेसमेंट सारखंच काय करायचं यामध्ये पण तसंच करायचं. ज्या डायरेक्शनला बॉडी किंवा ज्या डायरेक्शनला पार्टिकल रिव्हॉल्व होते त्या डायरेक्शन आपले फिंगर कर्ल करायचे. थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. कळलं सर्वांना? जर पार्टिकल हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असा रिव्हॉल्व होत असेल किंवा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर आपण काय करणार? त्या डायरेक्शनला फिंगर कर्ल करणार. व्हर्टिकल प्लेनमध्ये येईल तुमचा ओमेगा बार इन द अपवर्ड डायरेक्शन. क्लिअर आहे सर्वांना? सेम टू सेम डायग्राम आपण त्या ठिकाणी रेफर करायची. कळलं? ओके. परंतु या ठिकाणी मला अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही या PDF मध्ये अभ्यास करत असताना काही ठिकाणी तुम्हाला परफेक्ट सर्कल असा दिसणार नाही. कळलं? ओके. हॉरिझॉन्टल प्लेन म्हणलं की तुम्हाला सर्कलच्या ऐवजी इलिप्स सारखा आकार दिसेल. इलिप्स याचाच अर्थ असा झाला की तो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. काय होत असतं? तुम्ही ज्यावेळेस पुढच्या वर्षी इंजिनिअरिंग सारखा कोर्स घेणार त्यावेळेस तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे आणि त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल की जे सर्कल हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असतात त्याला जर आपण वरती असं व्हर्टिकल प्लेनमध्ये ड्रॉ केलं तर त्याला इलिप्स हा त्याचा आकार येत असतो. कळते सर्वांना? ओके. ते पण मी सांगणार आहे थोड्या वेळामध्ये. डोंट वरी. तर आपल्याला कळलं की अँग्युलर व्हेलॉसिटीची जी काही डायरेक्शन आहे हे आपण कशाने देत असतो? राईट हँड थंब रूलने. मग आता मला हे सांगा तुम्ही की व्हेन अ पार्टिकल इज परफॉर्मिंग
सर्क्युलर मोशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल देन ओमेगा बार विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन, ओमेगा बार विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन. क्लिअर आहे सर्वांना. हेच आपण डायग्रामॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर या ठिकाणी हे असं रिप्रेझेंट करू शकतो की नाही. ठीक आहे. आता मी काय परफेक्ट सर्कल काढणार नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, जर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आपण सर्कल ड्रॉ केला प्रॉपर आणि त्याला जर व्हर्टिकल प्लेनमध्ये प्रोजेक्ट केलं तर त्याचं काय बनत असतं, इलिप्स बनत असतं. सर्वांनी लक्षात ठेवायचं. मग हे इलिप्स आहे तरी कसं, तर या ठिकाणी हे इलिप्सचा जो काय आकार आहे तुम्हाला सर्वांना येतोय, परंतु तरी सुद्धा मी त्या ठिकाणी ड्रॉ करतो. इतकं काही व्यवस्थित नाही आला हा. ठीक आहे ना, या जरा व्यवस्थित ड्रॉ करून घेतो. हा झाला तर इलिप्सचा आकार. क्लिअर आहे. लेट अस कन्सिडर बॉडी इज ॲट पॉईंट ए इनिशियली. आफ्टर सर्टन टाइम टी बॉडी रिचेस टू पॉईंट बी बाय कवरिंग अँगल डेल्टा थीटा असं म्हणा. बाय कवरिंग अँगल डेल्टा थीटा. ज्या डायरेक्शनना डेल्टा थीटा बार आहे त्याच डायरेक्शनना ओमेगा बार आहे. म्हणजेच इफ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन देन ओमेगा बार विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन. हा झाला तुमचा ओमेगा बार. कळलं का सर्वांना. हा झाला तुमचा ओमेगा बार. लक्षातच ठेवायचं हे. हा झाला तुमचा ओमेगा बार. आता ओमेगा वेगळ्या वेगळ्या टर्म्समध्ये लिहित असतात. कसा लिहितात, काय होतं त्याबद्दल आपण बोलूया. परंतु हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का. आणि हे पहा इथं पाहिल्यानंतर व्यवस्थित वाटतंयच ना आपल्याला की हा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे, ओमेगावरती चालला आहे. म्हणजे या ठिकाणी हा हे तुम्हाला सांगायचं राहिलं ना, हे कोण आहे, रेडियस आर बार, रेडियस वेक्टर म्हणतो आपण त्याला. तर इथं पाहिल्यावरती काय दिसतंय बाळांनो तुम्हाला, रेडियस वेक्टर आणि ओमेगा बार मधला अँगल किती आहे, 90 डिग्री. क्लिअर आहे सर्वांना. ओके. म्हणजे आपण असं म्हणणार व्हेन अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन देन डेल्टा थीटा बार अँड ओमेगा बार विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन. कळलं. आणि 2 नंबर वाक्य काय म्हणणार, व्हेन अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन क्लॉकवाईज डायरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन देन डेल्टा थीटा बार अँड ओमेगा बार विल बी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. राईट हँड थंब रूलनेच आपल्याला कळलं. ओके. आता तुम्हाला डायरेक्शन तर कळलेलीच आहे. आता मी 2 नंबरचं पण त्या ठिकाणी ट्रेस करू का, 2 नंबरचं पण ट्रेस करू का. समजा 2 नंबरची केस. ओके. तुम्हाला PDF मध्ये भेटून जाईल सगळं हे. व्यवस्थित लिहायचं फक्त PDF मधून. ठीक आहे ना. ओके. 2 नंबरची केस मी त्या ठिकाणी एक इलिप्स ड्रॉ करतो आणि आपण एक काम करूया. लेट अस कन्सिडर पार्टिकल इज ॲट अ पॉईंट ए. या पॉईंटला आहे आणि थोडा वेळ गेल्यानंतर पार्टिकल त्या ठिकाणी बी पॉईंटला आला आहे. कोणत्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज डायरेक्शनने. ओके. मग या केसमध्ये काय होईल, पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन क्लॉकवाईज डायरेक्शन सो थंब विल बी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हेन्स इट इज नथिंग बट द डायरेक्शन ऑफ ओमेगा बार. ओमेगा बार लक्षात येते ना सर्वांच्या, अत्यंत सोपे. ओके. सो हिअर इट इज डेल्टा थीटा बार, डेल्टा थीटा द्या आणि ह्याच्याच अलॉंग तुम्ही डेल्टा थीटा बार जरी म्हटले असते तरीही चाललं असतं इथं पण, कारण दोघं पण कसे आहेत, दोघं पण एकाच डायरेक्शनला आहेत त्या ठिकाणी. दोघं पण कसे आहेत, एकाच डायरेक्शनला आहेत. त्यामुळे एकाच डायरेक्शन तुम्ही ते शो करू शकता. एवढं काही विशेष नाही आहे त्यामध्ये. क्लिअर आहे. एकदा सगळं काही गोष्टी रिवाईज करा. मग आपल्याला ओमेगा कसा लिहायचा असतो ते लिहायचे. ओके. फायनल हे नाही आहे, हे फायनल मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. क्लिअर आहे. तर आपण कोणता कोणता पार्ट कव्हर केला, अँग्युलर व्हेलॉसिटी. या ठिकाणी माझ्याकडे PDF आहे, ही PDFच मी पाहतोय मी. ओके. येस. तर अँग्युलर व्हेलॉसिटीची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय लेटर ओमेगा. ठीक आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लिहिला आपण फॉर्म्युला. ओके. त्यानंतर आपण काय बोललो आहोत की डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय राईट हँड थंब रूल बिकॉज इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इफ अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन देन ओमेगा बार विल बी इन द अपवर्ड. लक्षात ठेवायचं बाळून हे. इफ पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन देन ओमेगा बार विल बी इन द डाऊनवर्ड डायरेक्शन इफ इट इज रिव्हॉल्विंग इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. हे कळलं का सर्वांना, लक्षात आलं का सर्वांच्या. व्हेरी नाईस. आता मला सांगा, इथे पाहून मला तुम्ही सर्वांनी व्यवस्थित सांगायचं आहे बरं का. मला याचं युनिट सांगा. युनिट तुम्हाला येतं ना आता युनिट, मी तुम्हाला वर्गात पण सांगितलेलं आहे. युनिट काय आहे, डेल्टा थीटा. थीटा आपण कशामध्ये मोजत असतो, थीटा आपण रॅडियनमध्ये मोजतो. कशामध्ये, रॅडियन पर, कारण इथं अपॉन आहे आणि टाईम म्हणजे काय, सेकंड. सो व्हॉट इज द युनिट ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी,
दॅट इज रेडियन पर सेकंड. क्लिअर आहे सर्वांना? अत्यंत सोपं आहे. आता हां बरोबर, मला डायमेन्शन पण सांगा बरं याचं. डायमेन्शन पण काय आहे ते? ओके, डायमेन्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहून काढू. मी तुम्हाला शिकवलं की नाही डायमेन्शन. ओके, तर डायमेन्शन फॉर्म्युला काय येईल? LMT लिहून घेतो मी पहिले, आणि L किती आहे चेक करा. इथं लेंथच नाही, सो 0. मास आहे का नाही, टाइम किती आहे -1. हे झालं आपलं डायमेन्शन. क्लिअर आहे सर्वांना? तर हे आपण बोललेलो आहोत अँग्युलर व्हेलॉसिटीबद्दल. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत? अँग्युलर व्हेलॉसिटीची जी काही लिहिण्याची मेथड आहे ती मेथड या ठिकाणी यूज करणार आहोत. कसं लिहितात हे अँग्युलर व्हेलॉसिटी? ओके, नाऊ सी हिअर. हां, ह्या डायग्राममध्ये मी असं पण करू का? दॅट इज नथिंग बट ओमेगा बार, कारण दोघांची डायरेक्शन कशी असते? सेमच असते. क्लिअर आहे? ओके, तर अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर, यालाच कसं लिहितात? यालाच हे पहा, लिमिट t टेंड्स टू 0. ओके, याला काय टर्म आहे हे पण सांगणार आहे. वरती काय लिहिलं आपण? डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी असं लिहितात. तेव्हा जरी असं का लिहिलं? याला आपण म्हणत असतो इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. काय म्हणतो आपण याला? इन्स्टंटेनियस. मिनिंग पण सांगणार आहे, डोंट वरी. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. कळलं? याचं मिनिंग असं आहे, समजा आपल्याला माहिती आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे, मग आपण या ठिकाणी असं करूया, ओमेगा बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार. इथं DT बार लिहायचं नाही आहे. बरोबर आहे की नाही? हे लक्षात ठेवायचं. इन्स्टंटेनियस म्हणजे खूप कमी वेळामध्ये, इन अ व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे आणि हा जो टाईम आहे, टाईम t टेंड्स टू 0, परंतु टाईम हा ॲक्च्युली 0 नाही, पण टाईम हा खूप कमी आहे, t टेंड्स टू 0. कळते सर्वांना? सो ओमेगा विल बी रिटन लाईक दिस. व्हॉट वी कॅन से दिस ॲज अ इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यालाच आपण काय म्हणत असतो? इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय दिस व्हॅल्यू. ठीक आहे ना? कधी कधी बाळांनो या ठिकाणी आपण ओमेगा बार लिहिले. हे पहा, इथं आपण डेल्टा वापरले की नाही? इथं आपण काय केलेलं आहे? डेल्टा. मग एक काम करायचं का, इथं पण आपण काय वापरायचं? डेल्टा वापरलं तरीही चालते. त्या ठिकाणी आपण डेल्टा वापरलं तरी सुद्धा त्या ठिकाणी काय आहे ते बरोबरच आहे. क्लिअर आहे सर्वांना? त्या ठिकाणी आपण ते डेल्टा वापरलं तरी सुद्धा चालतंय, नो प्रॉब्लेम. मग तुम्हाला असा प्रश्न पडला की सर ठीक आहे की इथं आपण डेल्टा थीटा म्हटलं की डेल्टा ओमेगा बार वापरलेला आहे, मग इथं पण आपण तसंच केलं ना, इथं डेल्टा थीटा वापरले, मग इथं डेल्टा ओमेगा बार वापरायचं का? बरोबर आहे, डेल्टा ओमेगा बार वापरा, काही प्रॉब्लेम नाही, डेल्टा ओमेगा बार वापरा. क्लिअर आहे? इथं पण डेल्टा थीटा आहे, इथं आपण काय करणार? डेल्टा ओमेगा बार वापरणार. चालतंय, एव्हरीथिंग इज पॉसिबल. क्लिअर? परंतु हे क्लिअर कट आपल्याला इथून अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. हे लक्षात आलं का सर्वांच्या? तर इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? व्हेन टाइम इज अ व्हेरी स्मॉल, देन इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी इज गिवन बाय दिस लिमिट t टेंड्स टू. आता हे तुम्हाला लिमिट या चॅप्टरमध्ये आहे मॅथमॅटिक्समध्ये. याचं मिनिंग काय ते? लिमिट इथं असं लिहितात, लिहित असताना असं लिहितात, लिमिट t टेंड्स टू 0. t टेंड्स टूचं मिनिंग हे म्हणजे खूप टाईम कमी असताना त्या ठिकाणी आपण डेल्टा थीटा आपण डेल्टा टी लिहिलेलंच आहे. क्लिअर आहे का सर्वांना? ओके, येस. यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो. और जर काही विद्यार्थ्यांना हे असं लिहायचं नसेल त्याला आपण असं लिहितो डी ओमेगा चेंज इन ओमेगा. डी म्हणजे चेंज इन ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी. लिमिट वगैरे जर नसेल वापरायचं तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. लिमिट वगैरे जर नसेल वापरायचं तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. क्लिअर आहे सर्वांना? तर हे सर्वच्या सर्व आपल्या PDF मध्ये प्रॉपरली लिहून दिलेलं आहे. हे तुम्हाला सर्वांना PDF मध्ये पाहून कम्प्लीटच करून घ्यायचे. कळलं सर्वांना? ओके, मग तुमच्या लक्षात आलं का बाळांनो की ओमेगा म्हणजे काय? चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल अपॉन टाईम आहे थोडक्यात. बरोबर आहे की नाही? अँगल अपॉन टाईम आहे. तर आता मी हे या ठिकाणी रफ करून टाकतो, कारण आपल्याला पुढचा एक कन्सेप्ट पाहायचा आहे, दॅट इज नथिंग बट टाईम पिरियड. ओके, का आहे या ठिकाणी कुठं जागा? येस, कारण इथं सांगायला जरा सोपं जाईल. ठीक आहे ना? ओके, तर टाईम पिरियडबद्दल बोलूया आपण. टाईम पिरियड. ओके, टाईम पिरियड तुम्हाला फॉर्म्युला येतच असणार आहे. टाईम पिरियड
म्हणजे काय, टाइम पिरियड म्हणजे इट इज अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. म्हणजे काय, समजा या ठिकाणी सर्क्युलर मोशन आहे, समजा पार्टिकल पॉईंट ए पासून निघाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आला आला परत ए पॉईंटला झाला. मला सांगा बरं किती अँगल त्या ठिकाणी कंप्लीट केला आहे. पार्टिकल ए पासून निघाला परत एला झाला, किती अँगल ट्रेस केला आहे सांगता का मला. तर अँगल तुमचा किती ट्रेस केला आहे, 360 डिग्री म्हणजे 2 पाय रेडियन. कळलं सर्वांना, 2 पाय रेडियन. ओके, सो द अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. टाइम पिरियड इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल टी. टाइम पिरियड हा कॅपिटल टीने दाखवला जातो, स्मॉल टी वेगळं आणि कॅपिटल टी वेगळं. कॅपिटल टी म्हणजे एक कंप्लीट रिव्होल्यूशनला जेवढा वेळ लागेल त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. आता टाइम पिरियड म्हणजे हा टाइमच आहे. ओके, आणि स्मॉल टी मध्ये आपण ह्या चॅप्टरमध्ये स्मॉल टी काय घेणार आहे, स्मॉल टी इज नथिंग बट अमाऊंट ऑफ टाइम फॉर अ गिवन circumstances, or we can say it is amount of time for a particular thing वगैरे, but not a complete revolution. क्लिअर आहे सर्वांना. नाव या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं की पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. इफ इट कम्प्लीट्स वन रिव्होल्यूशन देन अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड इज नथिंग बट टाइम पिरियड. आणि टाइम पिरियड त्या ठिकाणी काय असणार आहे त्याचं युनिट, टाइम पिरियडचं युनिट काय असेल रे, टाइम पिरियडचं युनिट असणार आहे सेकंड. कळलं का सर्वांना, टाइम पिरियडचं युनिट काय असणार आहे सेकंड, टाइम पिरियड. आणि मला सांगा त्याचं डायमेन्शन काय असेल, LMT. चेक करा, L0 M0 आणि टी किती असेल 1 असेल. सो टाइम पिरियड हे झालं तुमचं डायमेन्शन. वन कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाइम लागेल त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. उदाहरणार्थ जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड. ओके, सेकंड काटाचा टाइम पिरियड किती असेल, टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड. समजा सेकंड हँड इथं 12 वरती आहे. ओके, आणि त्याला एक कंप्लीट रिव्होल्यूशन करायचे, म्हणजे ह्या 12 पासून तो निघाला की परत 12 वरती येण्यासाठी किती वेळ लागेल त्याला, 60 सेकंद. सो टाइम पिरियड ऑफ सेकंड हँड इज 60 सेकंड्स. लक्षात आलं का. आता मी तुम्हाला 2 नंबर देऊ का एक्झाम्पल. टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड सांगा बरं, ट्राय करा. समजा मिनिट हँड तुमचा 12 वरती आहे आणि परत त्याला 12 वरती यायचे, 12 वरती आहे मिनिट हँड आणि परत त्या ठिकाणी तो 12 वरच येणार आहे. परत 12 वर यायला त्याला किती वेळ लागेल, 60 मिनिट्स. क्लिअर आहे का सर्वांना. समजा मला तुम्ही आता टाइम पिरियड ऑफ आवर हँड सांगा बरं. टाइम पिरियड ऑफ आवर हँड हे सगळं लिहायचं आहे वहीमध्ये. टाइम पिरियड ऑफ आवर हँड कसं लागेल, समजा तास काटा इथं आहे 12 वरती आणि परत 12 वरती येण्यासाठी त्या तास काढायला किती वेळ लागेल, किती लागेल, 12 आवर्स. कळलं का सर्वांना, 12 आवर्स एवढा टाइम लागेल. लक्षात आलं सर्वांच्या. सो व्हॉट इज अ टाइम पिरियड, इट इज नथिंग बट अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. म्हणजे त्या बॉडीला कंप्लीट रिव्होल्यूशन म्हणजे ए पासून निघाल्यानंतर परत ए वरतीच यायला जेवढा वेळ लागेल त्याला आपण काय म्हणतो, टाइम पिरियड. बरोबर. आणि ए पासून निघाल्यानंतर परत ए वरती येणार म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी किती अँगल कव्हर केलेला असणार आहे, थीटा इज इक्वल टू 2 पाय एवढा अँगल कव्हर केलेला असणार आहे. थीटा इज इक्वल टू 2 पाय एवढा अँगल त्या ठिकाणी त्यांनी कव्हर केलेला असेल. क्लिअर आहे सर्वांना. ओके, आता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. नाव आपण परत नवीन टर्म्सकडं मूव्ह होण्यापूर्वी जे काय पाहिलेलं आहे आत्तापर्यंत त्याचं एकदा शॉर्टमध्ये रिव्हिजन करून घेऊया. ओके, काय काय पाहिलं आपण आत्तापर्यंत की अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे ना. हे रफ करतो आता मी. टाइम पिरियड पण तुम्हाला समजलेलं आहे. टाइम पिरियड सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजलेलंच आहे. आपल्याला मग त्या ठिकाणी ओमेगाचा एक नवीन फॉर्म्युला भेटेल ना. ओमेगाचा एक नवीन फॉर्म्युला भेटेल की नाही हे पहा. आता टाइम पिरियड म्हणजे काय, इट इज अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. ओके, टाइम पिरियड म्हटलं की एक रिव्होल्यूशन आलंच, एक रिव्होल्यूशन आलंच. एक रिव्होल्यूशन म्हणलं की अँगल किती झाला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं, 2 पाय एवढं झालं. बट वी नो दॅट काय माहिती आपल्याला, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टाइम. चेंज इन थीटा असतो, परंतु या ठिकाणी आपण
इथूनच जर सुरुवात केली, परत ह्या जागेवर द्यायचं म्हणजे स्टार्टिंगचा अँगल तर 0च आहे आणि फायनल अँगल 2π. सो 2π - 0 = 2π. त्यामुळे ओमेगा = θ/t लिहितो मी आता. कळलं? ओके. मग मला सांगा, जर मी हा जो टाइम आहे हा टाइम जर कॅपिटल टी लिहिला म्हणजे काय केलं मी, एक कंप्लीट रिव्होल्यूशन केलं. तर एका कंप्लीट रिव्होल्यूशनमध्ये अँगल θ = किती येईल रे, 2π येईल. आणि या ठिकाणी आपल्याला ओमेगाचा नवीन अजून एक फॉर्म्युला त्या ठिकाणी भेटलेला आहे. कळलं का सर्व? सो ओमेगा = 2π/T. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं की ओमेगा 1 म्हणायचं, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं की ओमेगा 2 म्हणायचं. क्लिअर आहे? ओके. आता 2 नंबरची टर्म आहे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी = सांगा बरं मला, 1/टाइम पिरियड. सो द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. हे आपलं बोलणं झालेलं आहे. ॲक्च्युअली मिनिंग काय असतं फ्रिक्वेन्सीचं? फ्रिक्वेन्सी मिनिंग असतं नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इन अ गिवन टाइम. इन अ गिवन टाइम, बरोबर आहे. पर युनिट टाइम म्हणा किंवा इन अ गिवन टाइम म्हणा. पर युनिट टाइम. ॲक्च्युली हा झाला त्याचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. बरोबर. याला जर आपण असं लिहिलंच खरं तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. सर्वांनी लक्षात ठेवायचं. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. बरोबर. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. जर मी एकच रिव्होल्यूशन पूर्ण केलं तर टाइम किती लागल, कॅपिटल टी लागल. ते जर आपण बोलतोय ना एका रिव्होल्यूशनला कॅपिटल टी एवढा टाइम लागतो. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. जर मी एकच रिव्होल्यूशन केलं तर टाइम पिरियड मला कॅपिटल टी लागेल. आणि फ्रिक्वेन्सी आपण एनने दाखवतो. कधी कधी फ्रिक्वेन्सी ही एफने सुद्धा दाखवली जाते. आता तुमच्या पुस्तकामध्ये एनने दाखवले का एफने दाखवले हे माहीत नाही, परंतु 2 पैकी काहीतरी 100% एक असेल फ्रिक्वेन्सी. सो व्हॉट इज अ फ्रिक्वेन्सी? नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इन अ गिवन टाइम. समजा मी तुम्हाला 5 मिनिट एवढा वेळ दिला तर 5 मिनिटामध्ये किती आपण टर्न त्या ठिकाणी कंप्लीट करू त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. कळलं सर्वांना? सो फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स पर युनिट टाइम. इट इज ऑल्सो रेसिप्रोकल टू दी टाइम पिरियड. हे लक्षात ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला आज समजला. आज आपण 2-3 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. नाव ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2π/T. यालाच असं लिहू का, 2π गुणिले 1/T. बट व्हॉट इज अ 1/T? दॅट इज नथिंग बट 2πn. 1/T आणि 1/T म्हणजेच n आहे की नाही. तर ओमेगाचा आपल्याला परत नवीन एक फॉर्म्युला सापडलेला आहे. सो ओमेगा इज इक्वल टू 2πn. ओमेगा इज इक्वल टू 2πn. तर या ठिकाणी एनचं जे युनिट आहे, फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे, तुमचं रिव्होल्यूशन पर सेकंड, RPS. यालाच आपण काय म्हणत असतो, हर्ट्स, HZ म्हणतो. तर आपण हर्ट्स HERTZ लिहिताना असत असतो. रिव्होल्यूशन पर सेकंड आहे किंवा रिव्होल्यूशन पर मिनिट आहे. आता रिव्होल्यूशन पर टाइम कशात पण असणार आहे ना. रिव्होल्यूशन पर आवर पण आहे. तर त्यातलं हे SI युनिट आहे त्याचा RPS. क्लिअर आहे? मला सांगा फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन आपण कसं लिहिणार. फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन इज इक्वल टू या ठिकाणी 1/T आहे की नाही. L किती 0, M किती 0, T किती -1. कळलं सर्वांना? तर हे जे काही डेटा आपण आज पाहिलेला आहे हा पूर्णच्या पूर्ण अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करा. त्याचं सगळं व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित असाइनमेंटमध्ये लिहूनच घ्या. कळलं? तर आज आपण आजच्या लेसनमध्ये किंवा आजच्या सेक्शनमध्ये काय काय डिस्कस केलेलं आहे, हे जे फॉर्म्युले तुम्हाला मी एका साईडला लिहून देतो. सगळे फॉर्म्युले तुम्हाला येतच आहेत बाळांनो अगोदरच फॉर्म्युले, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी मी साईडला हे लिहितो फॉर्म्युले. ठीक आहे ना? ओके. पहिल्या स्टार्टला मी तुम्हाला सांगितलं होतं आजच्या लेक्चरमध्ये ओमेगा इज इक्वल टू डेल्टा थीटा अपॉन टाईम. ओमेगाला आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. जसं की डेल्टा ओमेगा बार इज इक्वल टू
इज इक्वल टू आपण असं लिहिलं होतं इन्स्टंटेनियससाठी लिमिट टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी आणि तर डेल्टा थीटा बार करायचं और यालाच आपण डी ओमेगा चेंज इन ओमेगा डी म्हणजे चेंज इन ओमेगा इज इक्वल टू चेंज इन थीटा अपॉन म्हणजे चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन थीटा असं पण लिहिलेलं आहे. हा पण फॉर्म्युला पाहिला, हा पण फॉर्म्युला पाहिला, हा पण फॉर्म्युला पाहिला. त्यानंतर मी तुम्हाला नवीन एक फॉर्म्युला दिला, द अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड आणि त्यावरून आपण ओमेगा इज इक्वल टू हा फॉर्म्युला पाहिला 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि त्यानंतर आपण हा पण फॉर्म्युला पाहिला की ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी रिव्होल्यूशन पर सेकंडमध्येच ठेवायची कॅल्क्युलेशन्स करत असताना. कळलं का सर्वांना? ही झाली अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी मी तुम्हाला हे पण सांगितलं की इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आपण ओमेगा 1 ने दाखवायची आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आपण ओमेगा 2 ने दाखवायची. कळलं का सर्वांना? लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण यावरती आधारित असणारे जे काही न्यूमेरिकल्स आहेत हे पाहणार आहोत. ओके. प्लस अँग्युलर एक्सेलरेशनबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलणार आहोत. क्लिअर आहे का सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? ओके. आणि अजून आपण हे पण विसरलो सांगायचं आता रिव्हिजनमध्ये की इफ अ पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन देन डेल्टा थीटा बार आणि ओमेगा बार बोथ आर इन द अपवर्ड डायरेक्शन. क्लिअर आहे? इफ पार्टिकल इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन क्लॉकवाइज डायरेक्शन देन डेल्टा थीटा बार अँड डेल्टा ओमेगा बार बोथ आर इन द डाउनवर्ड डायरेक्शन. क्लिअर आहे सर्वांना? तर हा पूर्णच्या पूर्ण जो काय असाइनमेंट आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आपल्या PDF मध्ये पाहून मी तुम्हाला PDF मध्ये याचा संदर्भ बऱ्यापैकी सर्वच्या सर्व दिलेलाच आहे. ठीक आहे. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट. सर्वजण स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या. ओके. बी सेफ. ऑल द बेस्ट. थँक्यू.